गुवाहाटी रेडिसन ब्लू कनेक्शनमुळे रुपाली चाकणकर अडचणीत. 10 मे रोजी अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या SITने रुपाली चाकणकर यांना नाशिकमध्ये चौकशीसाठी बोलावलं. तब्बल 4.5 तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. अशोक खरातसोबत ओळख कशी झाली, आर्थिक संबंध होता का, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. मित्रांनो, चाकणकरचं हे प्रकरण 70 कोटींचं आहे. ह्या बाई महिला आयोग अध्यक्ष असताना यांना कोणाला न्याय देता आला नाही. पण मात्र असे प्रकार करायला चाकणकरला हे का बरं सुचलं? काय तर म्हणे खरात माझे गुरु आहेत. मग गुरुला हॉटेलमध्ये मुक्कामी घेऊन जायचं किती वाईट आहे ना? चला तर पुढे. याच दरम्यान ईडीनेही त्यांना समन्स बजावत 14 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. कारण अशोक खरात प्रकरणातील कोट्यवधींच्या गैरव्यवहारात रुपाली चाकणकर यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पण आता या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. माध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार 2021 मध्ये रुपाली चाकणकर, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांनी एकत्र गुवाहाटी दौरा केला होता. धक्कादायक म्हणजे हे तिघेही गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकाच काळात मुक्कामी होते. हॉटेल डिटेल्सनुसार कधी आणि केव्हा मुक्कामी होत्या पहा. अशोक खरात 28 ते 30 ऑगस्ट 2021, रुपाली चाकणकर 28 ते 29 ऑगस्ट 2021, प्रतिभा चाकणकर 28 ते 29 ऑगस्ट 2021. म्हणजे चाकणकर भगिनी एकत्र आल्या आणि एकत्र गेल्या. तर अशोक खरात मात्र आणखी एक दिवस थांबला होता. याशिवाय 2023 मध्ये रुपाली चाकणकर पुन्हा एकदा त्याच रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित होतो, हा गुवाहाटी दौरा नेमका कशासाठी होता? नेमकं लोक आता रुपाली चाकणकर यांच्याकडे वेगळ्या नजरेतून देखील पाहत आहेत. खरात सोबत हॉटेलमध्ये आणि मुक्कामी थांबल्या, त्याचे वेगळे देखील अर्थ होतात. कारण गुवाहाटीतील कामाख्या देवी मंदिर हे तांत्रिक साधना आणि अघोरी विधींसाठी प्रसिद्ध मानलं जातं. अशोक खरातवर यापूर्वी महिलांच्या लैंगिक शोषणाचे आणि तथाकथित योनी पूजासारखे प्रकार केल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे या दौऱ्यामागे काही धार्मिक किंवा गूढविधी होते का, असा संशय व्यक्त केला जातोय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही प्रश्न उपस्थित करत महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना रुपाली चाकणकर अशा व्यक्तीसोबत गुवाहाटीला का गेल्या, असा सवाल केला आहे. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भोंदू खरात सोबत संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर गुवाहाटीच्या रेडिसन ब्लूमध्ये एकत्र होत्या, असा आरोप केला आहे. आता SIT चौकशी, ईडी तपास आणि गुवाहाटी कनेक्शन या तिन्ही गोष्टींमुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मात्र या सर्व आरोपांवर रुपाली चाकणकर नेमकी काय प्रतिक्रिया देतात आणि गुवाहाटी दौऱ्याचं खरं कारण काय होतं, हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटत, रुपाली चाकणकर बाईचं काय होईल? कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.